नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आपणा सर्वांचं या आजच्या भागामध्ये मनापासून स्वागत. मला बऱ्याचदा विचारतात मनापासून 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 असं बऱ्याचदा येतो तुमच्या बोलण्यात. काय आहे इतकं मनापासून प्रत्येक कार्य करत असतो की त्यामुळे तो मनापासून हा शब्द नेहमी येत राहतो. तुम्हाला खटकत असेल तर क्षमा मागतो, पण ती क्षमासुद्धा मनापासून मागतो. आणि इथून पुढे कायम हा शब्द आला तर रागावू नका. तुम्ही घरात बसून सगळ्या वहिनींना अगदी मनापासून आशीर्वाद द्या. आमच्या ताईला आशीर्वाद द्या, कारण लग्नासाठी ती सज्ज झालेली आहे. सुरुवात करूया आजचा भाग. भेटूया ताईला. आकांक्षा पवार, कृष्णनगर, एरंडवणा, पुणे. तिथल्या आकांक्षा पवार या ताईला आपण भेटणार आहोत. संपूर्ण सोसायटीच्या वतीने हा उत्साह आणि हे स्वागत. नमस्कार. 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 आवाज आहे की नाही, म्हणजे बोलणार की नाही, काय नाव सांगा? आकांक्षा पवार. माहेरचं नाव? आकांक्षा पवार. सासरचं नाव? जे होणार आहे आता ते? आकांक्षा कामठे. कामठे. द्या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर सचिन कामठे. आई आहे माझी. नमस्कार. बाबा. नमस्कार. माझी छोटी बहीण आहे. नमस्कार. हे होणारे सासू आहेत माझ्या. नमस्कार. सासरे. नमस्कार. ह्या माझ्या नंदेच्या सून सासू बाई आहेत. आणि त्या माझ्या काय आहे, हळूहळू नाती कळतील, काळजी करू. सुरुवात करूया गप्पांना. काय झालं म्हणून मी आलो, सांगा. लग्न ठरलं म्हणून तुम्ही आले. कोणाचं? माझं. हो, कधी ठरलं? जूनमध्ये. कसं काय ठरलं? ओळखीतनंच ठरलंय. म्हणजे माझ्या मामीकडनं त्यांचं स्थळ आलं, मग बघायचा प्रोग्राम झाला. कुठे? इथेच, याच घरी प्रोग्राम. इथेच? हो. ते आले होते? हो. हां, काय झालं? बघायचा कार्यक्रम झाला. मग त्यानंतर दोघांनी विचार केला. मग एकदा एकटं भेटलो बाहेर. कुठे? कॅम्पमध्ये मार्जोरीन म्हणून आहे तिथे. बरं. गप्पा गोष्टी झाल्या. मग काय म्हणाले ते? काही नाही, मग विचारलं पुढे काय करणार आहे. हां. आणि तुम्ही विचारलं त्यांना? नाही, दोघांनी एकमेकांना विचारलं. मग तुम्ही विचारलं तेव्हा ते काय म्हणाले? आधी बिल देणार. काय म्हणाले? नाही, सांगितलं की फॅमिली बिझनेस आहे, जॉईंट फॅमिली आहे, तर तू न्यूक्लिअर फॅमिलीमधली आहेस, तर विचार करून हो म्हणणार असेल तर. अरे बापरे, असं बोलले? फारच बोलले पहिल्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी म्हणजे अच्छा, म्हणजे 2 भेटी झाल्या? नाही, पहिल्यांदा घरी आले तेव्हा पहिली. तेव्हा काय बोलले नाही तुम्ही? कारण ते न्यूक्लिअर फॅमिली वगैरे होती ना सगळे. मग दुसऱ्या दिवशी हे सगळं बोलण्याचं झालं. मग काही नाही, मतं पटली एकामेकांची. त्याच दिवशी पटली. कुठे बोलवा जरा त्यांना. बसा. नमस्कार. उठा, उभे राहा. तुम्ही सरका तिकडे. कधी आहे लग्न? 21 डिसेंबर. एक वेळ आहे ना 21 डिसेंबरला? हो. मग नंतर इकडे बसायचं, आता इकडे बसायचं. बसा इथे. आत्तापासून आल्यावर तिकडे बसले लगेच. बरं, काय करता आपण? आमचा फॅमिली बिझनेस आहे. कसला? स्कूल बस आणि टेम्पोज सेल आणि सर्व्हिसचा. कामठी ऑटो एजन्सी. बर. मग काय तुमची मतं वगैरे पटली काहीतरी म्हणजे? ती कशी पटली? नाही, ॲक्च्युली जेव्हा बघाबघीचं चाललं होतं तर तेव्हाच मी विचार केला होता की मुलगी अशी बघायची की जी स्वतः इंडिपेंडेंट थिंकर असेल आणि बोल्ड असेल. बाकी मी जास्ती काही विचार नाही केला. मग हिच्याशी भेटलो तेव्हा आम्ही इथं वर टेरेसवर गप्पा मारल्या. बर. हे नाही सांगितलं, हे महत्वाचं झाकून ठेवलं होतं. त्यासाठी ठेवलं. बरं, किती मुली बघितल्या ह्याच्या आधी? एकच, जास्ती नाही. आणि दुसरी फायनल झाली टेरेसवर? हा. हो. तुम्ही काय मुलं वगैरे बघितली होती का? नाही, एकच टेरेसवर. काय रे, म्हणजे या दोघांसाठी हा वरच्या धावून आले म्हणायला पाहिजे. बरं, मग काय झालं पुढे? नाही, मग ती म्हणली तिला अजून बोलायचं. मी म्हणलं हो, मलाही बोलायचं. मग आम्ही जसं तिने सांगितलं मार्जोरीनला भेटलो. तिथं अजून सविस्तर गप्पा मारल्या. शॉपिंग मॉलमध्ये गेलो, तिथं जरा फिरणं झालं.
मग त्यानंतर मी घरी गेलो आणि म्हणलं मला पसंत आहे. तेव्हा त्याच वेळेला तिच्या घरनंही असं आम्हाला कळलं की त्यांनाही पसंत आहे. मग जुळलं सगळं. पण या 6 महिन्यात कसा वाटतोय स्वभाव काय? स्वभाव आवडला मला. म्हणजे जेव्हा चिडला पाहिजे तेव्हा चिडते, हा जेव्हा प्रेम कधी चिडते तेव्हा जेव्हा चिडलं पाहिजे म्हणजे साधारण कधी? नाही म्हणजे मी कधी कधी फार सॉफ्ट वागतो. हा तर समोरचा म्हणजे आता हॉटेलमध्ये गेलो आम्ही तर हा त्यांनी- दोघे हॉटेलमध्ये गेले आणि तर लेट केलं की मला ओरडता नाही येत जास्त. हा, म्हणजे- त्यावेळेला ही ओरडते. असं केलं तर हळूहळू हॉटेलमधले वेटर तुम्ही दिसलात की यायचेच बंद होतील पुण्यात. पण एकंदरीत छान आहे, खूप आनंदी आहेत है ना. थँक्यू. यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव फ्रेंडली आहे, फ्रँक आहे आणि सगळ्यांशी मिसळून कसं घ्यायचं त्यांना माहिती आहे. त्यांना आणि ते मिसळले की तुम्ही त्यातनं बाहेर काढता. नाही बरं एखादं गाणं गाणं यांच्याकडे बघून, नाही गाणं यांच्याकडे बघून 2 ओळी प्रेमाचं गाणं. अहो मी कधी गाणं नाही म्हणलं. बरं तुम्ही म्हणा यांच्याकडे बघून. हो ती चांगलं म्हणते. नाही म्हणते ना. नाही मी गाणं असं काय त्यांची इच्छा हो पूर्ण? म्हणेल मग. नाही एक गाणं नाही गाणं नाही. प्रेमाचं. बरं त्यांची मूठ उघडू शकाल पटकन? ट्राय करेल. हां ट्राय कर. आणि दोन्ही हाताने. हो आणि जर ती मूठ उघडली तर तुमचं प्रेम कमी आहे. हो बापरे. हा चला बघू, मूठ पकडा. वेळ सुरू झाली. Okay. आता वेळ लावला तर तुमच्यावर चिडणार हं? लवकर. चिटिंग नाही. चिटिंग नाही. हा जोरदार एक हाल केले तुमचे. वेळ संपली. एकच बोट निघालं. हा एकच आणि ते सो कट्टीचं.